धुले महानगर पालिका क्षेत्र के प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत पिपरी गांव में पिछले 5 वर्षों में मूलभूत सुविधाओं का व्यापक विकास देखने को मिला है। वर्ष 2018 में हुए महानगर पालिका चुनाव में मदिना शमशेर पिंजारी के निर्वाचित होने के बाद गांव में विकास कार्यों को गति मिली, ऐसा स्थानीय नागरिकों का कहना है। नगर सेवक शब्बीर पिंजारी के प्रयासों से गांव में महिलाओं एवं पुरुषों के लिए अलग अलग सार्वजनिक स्वच्छता गृहों का निर्माण किया गया। इसके साथ ही डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक के समीप कंक्रीटीकरण, गांव के 2 प्रमुख मार्गों का कंक्रीटीकरण, ड्रेनेज लाइन और स्ट्रीट लाइट जैसी कई अहम विकास परियोजनाएं पूर्ण की गई हैं। पूरे प्रभाग में धुले महानगर पालिका के अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर के 3 दवाखाने शुरू किए गए हैं, जिनमें से एक दवाखाना पिपरी गांव में संचालित है। गांव में वर्षों से चली आ रही पेयजल समस्या के समाधान हेतु पानी की टंकी को मंजूरी दी गई। साथ ही डेटर गांव मोहाई से पिपरी गांव तक लगभग 5 किलोमीटर लंबी जलापूर्ति पाइपलाइन बिछाकर पेयजल समस्या का स्थायी समाधान किया गया है। बीते 5 वर्षों में गांव को आवश्यक लगभग सभी मूलभूत सुविधाएं उपलब्ध कराई गई हैं। प्रशासक कार्यकाल के दौरान भी शब्बीर पिंजारी ने नागरिकों से निरंतर संवाद बनाए रखते हुए विकास कार्यों का नियमित रूप से फॉलोअप किया। इसके अलावा लगभग 15 लाख रुपये के अतिरिक्त विकास कार्यों को भी स्वीकृति दिलाई गई है। चुनाव के बाद जिला परिषद स्कूल और आंगनवाड़ी की मरम्मत कार्यों को मंजूरी दिलाने का आश्वासन भी दिया गया है। इस दौरान शब्बीर पिंजारी ने आगामी 15 तारीख को होने वाले मतदान में पतंग चुनाव चिन्ह पर मतदान कर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीन के सभी उम्मीदवारों को भारी मतों से विजयी बनाने की अपील मतदाताओं से की। किरण लक्ष्मण खैरनार, वार्ड क्रमांक 19 मध्ये राहतो। शब्बीर दादाने पाण्याची टाकी, दवाखाना आणि रोडाचे काम केलेले। पण मग ते शब्बीर दादा असे होते, गोरगरिबाचे वाले होते बा, जेव्हा त्यांना जसं हाक मारले तसे वकार दिले। गावामध्ये त्यांनी दवाखान्याचं काम, पाण्याच्या टाकीचं काम, किरकोळ म्हणजे रोडाचे ते केले, पण किरकोळ कारकोळ जर कोणी आवाज दिला, कोणाची काही अडचण आली ती सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे। म्हणून असं आम्हाला उमेदवार पाहिजे आणि याच्या पुढे पण तेच 5 वर्ष ते जायला पाहिजे। शौचालयाचे काम केले त्यांनी। म्हणजे हे पिंपरीमध्ये जे काही दुसरे 5 वर्षामध्ये जे 3-4 नगरसेवक होते ना, 5 वर्षामध्ये ते कोणी झाले नाही। शब्बीर दादा शिवाय आमच्या गावामध्ये कोणी झालं नाही। डेली स्लाईड वगैरे केलं आणि शब्बीर दादा पण 5 वर्षापर्यंत त्यांनी आमच्या गावामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यांनी। त्याच्यामुळे शब्बीर दादा पण चांगला व्यक्ती आहे आणि शाळेमध्ये पण म्हणजे आवाज देतो तेव्हा होकार द्यायचेच बा ते आम्हाला। असं कधी त्यांनी म्हणजे अशा आम्हाला विरोध केलेले नाही, म्हणून आमची ही भूमिका आहे त्यांच्यासाठी। आम्ही पिंपरी गावामध्ये राहतो। शब्बीर दादा आम्हाला काय मदत करतात, काय अडचण असतं आम्ही शब्बीर दादाकडे जातो। पाण्याची टाकीचं काम करून दिले, शौचालय बनवून दिले त्यांनी। धुळ्या शहरमध्ये वार्ड नंबर 19 मध्ये हद्दवाड गाव पिपरी इथे आज मी आलो होतो। माझे जे काम आहे ते काम मला आज दाखवायचे होते। 2018 साली माझी आई मदिना शमशेर पिंजारी यांना पिपरी गाव आणि वार्ड नंबर 19चे लोकांनी निवडून दिलं। त्या गावामध्ये पिपरी गावामध्ये पहिले काही सुविधा नाही होत्या। त्याच्यात मी पहिलं काम केलं शौचालयाचं। दुसरं काम केलेलं आहे मी ड्रेनेज लाईनचं। बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या बाजूला काँक्रीट केलेलं आहे। त्या परत गावात 2 रोडाचे कामं केलेले आहेत, पाईपलाईन टाकलेली आहे आणि शौचालय खूप मोठ्या प्रमाणावर 10 सीटचं शौचालय केलेलं आहे। पुरं पिपरी गावामध्ये स्ट्रीट लाईट लावलेले आहेत। अजून आज पिपरी गावामध्ये पाण्याची दिक्कत असल्यामुळे नवीन पाण्याची टाकी मंजूर केलेली आहे। ती पाण्याची टाकीला पाणी आणण्यासाठी डेडरगाव मोहाडेवरून तो पिपरी गावपर्यंत 4 ते 5 किलोमीटर पाईपलाईन जोडलेली आहे। आणि या पिपरी गावामध्ये माझं जसं माझं एरियामध्ये वार्ड नंबर 19 मध्ये आविष्कार कॉलनी, गजानन कॉलनी, मुल्लानगर, जाम का मल्ला पूर्ण एरियामध्ये जसं मी काम केलं तसं पिपरीमध्ये बी मी काम केलं। मला असं वाटायचं की पिपरी गावाचे लोक माझ्या घराचे लोक आहे, गरीब लोक आहे, त्यांचं काम मी पहिले करायचं। तर त्याच्यामुळे मी या 5 वर्षे आणि 2 वर्षे प्रशासक असल्यामुळे बी मी त्यांच्याशी संपर्क ठेवलेले आहे। सतत मी आलेलो आहे। त्या लोकांचं काही बी काम असो मी ते केलेलं आहे। अजून माझं आता एक काम मंजूर आहे 15 लाखाच्या आसपास। जी जिल्हा परिषदची शाळा आहे, अंगणवाडी आहे, त्याचं रिपेअरिंगचं काम आणि पेवर ब्लॉकचं काम मी ते मंजूर करून ठेवलेलं आहे। जसं की 2026चं इलेक्शन झालं त्याच्यानंतर मी ते काम लावणार आहे। वर्क ऑर्डर झालेलं आहे माझं आणि
या पिपरी गावाच्या लोकांना, अनवर नाल्याच्या लोकांना आणि पीर बाबा बागच्या इथल्या लोकांना माझं मी तुमचा माणूस आहे, तुमचा घरचा माणूस आहे. मला केव्हाही आठवण केलेली, मी तुमच्यासाठी उभा राहिलेलो आहे. एवढंच बोलणं आहे की 15 तारखेच्या दिवशी जेव्हा तुम्ही मतदान करायला जाणार, पतंग या निशाणीवर लक्ष ठेवा आणि 3 पतंग यांना देऊन तुम्ही तिघी लोकांना कामयाब करा.